कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी, त्या सर्णोबतांची कसलीच हालचाल दिसेना। तुम्ही म्हणलेलं काट्याने काटा काढायचा असतो, इथे एका मागोमाग आपल्यालाच काटे टोचत चाललेत। टोचू द्या, काट जिथून निघतात त्या बाबळीवरच घाव घालायचा आहे आपल्याला। गाव त्या सूर्याला वाईट टाकल अशी संधी तयार करूया की त्याचा कार्यक्रम झालाच फिक्स। मरायच्या आधी तो तडफडला पाहिजे, तर आमच्या आत्म्याला शांती मिळेल। जावा दादा, मी पण तिथेच उतरते, माझी मैत्रीण येणार आहे। बर ठीक आहे, मागे नीट अभ्यास कर। आणि तू शाळा सुटल्यावर इकडे तिकडे फिरायचं नाही, थेट घरी जायचं, हेच सांगणार आहे ना? हा धने, आरबट चरबट काय बी खायचं नाही, हेच सांगणार आहेस ना? पाठ झालं की तुमचं, बोलतं तसं वागा आता काय। जावा दादा, आम्हाला बाय नाही करणार होय? तुझं स्पेशल बाय काय फक्त आमच्या वहिनीसाठीच आहे? झालं दात काढू, जावा। नो नो नो, आधी टाटा कर ना दादा टाटा। दादा कर टाटा, नाहीतर या जाणार नाहीत। बर टाटा। वहिनीला जेवढं प्रेमानं टाटा करतोस तेवढं प्रेमानं नाही केलं, पण ठीक आहे, आता चालायचं। टाटा। जावा आता, टाटा। झाकी का तर तुला पण टाटा करू? मला नाही केला ना तरी चालत, पण वहिनीला करत जा। दादा, तू आता फक्त आमचा दादा राहिला नाहीस, तर कुणाचा तरी नवरा पण झालास। त्यामुळे आता वहिनीचं पण मन जपत जा। बायकांना वाटत असतं त्यांच्या नवऱ्याने घरातून जाताना प्रेमाने त्यांना बाय करावं, घरी आल्यावर त्यांच्याशी प्रेमाने बोलावं, त्यांची विचारपूस करावी। आता हे सगळं तुला सुद्धा करावं लागणार आहे। आणि आमच्यावर चिडतो ना, तसं वहिनीवर अजिबात चिडायचं नाही। बायकांना ना त्यांच्यावर खूप प्रेम करणारा, त्यांना त्या स्पेशली याची जाणीव करून देणारा पुरुष आवडतो। तुला आज रायस मला माहितीये, पण वहिनीसाठी तुला रोमॅन्टिक व्हावं लागेल। जमेल ना दादा तुला? माझ्या बहिणींना एवढं सगळं कधी कळायला लागलं? ते एवढ्या मोठ्या कधी झाल्या कळलंच नाही। तू म्हणते ते सगळं पटतंय मला तेजू, पण तुला कसं सांगू मी माझ्या परीनं चांगला नवरा व्हायचा प्रयत्न नक्की करीन, पण तरी बी हे लग्न टिकणार नाही ग। माझ्या या लग्नाला काहीच अर्थ नाही अगं, ते फक्त एक नाटक आहे। दादा, दादा अरे कुठे हरवलास? नाही काय नाही, जातो। हो, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव आता। बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।